मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष तथा स्थानिक गुन्हे शाखा वर्धा पथकाकडून वर्धा शहरामध्ये कृष्णाई कोर्ट बिल्डिंग टी पॉइंट सावंगी नखाते लेआउट वैष्णवी कॉम्प्लेक्स जवळ कार्ला रोड पवन लॉज मेन रोड भामटीपुरा व मंगलम लॉज पवनार परिसरात देहव्यापार करणाऱ्या आरोपितांवर रेड करून एकूण 7 आरोपितांवर कारवाई करून 4 पीडितांची सुटका करून त्यांच्या ताब्यातून एकूण 1,25,570 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। दिनांक 10 जुलै रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष वर्धाचे पथक कार्यालयात हजर असताना गोपनीय माहिती प्राप्त झाली की मंगलम लॉज पवनारचा मॅनेजर मुरली नावाचा इसम पवनार वर्धा मोक हा स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता मुलींना पैशाचे आमिष देऊन देहव्यापारास परावृत्त करून त्यास पवनार येथील मंगलम लॉज पोलीस स्टेशन सेवाग्राम जिल्हा वर्धा येथे बोलवून ग्राहक यांना पुरवून देहव्यापार करतो अशी माहिती प्राप्त झाल्याने सदरची माहिती पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी देऊन त्यांनी गोपनीय सूचना व निर्देशानुसार अत्यंत गोपनीयता पाळमुष्ण बनावटी ग्राहक तयार करून रेड कारवाई दरम्यान दिलेल्या सूचनाप्रमाणे मौजा नंदीखेडा पवनार तालुका जिल्हा वर्धा परिसरात मंगलम लॉज मध्ये रेड केली असता सदर लॉज मध्ये आरोपी नामे मुरली पुंडलिकराव पुस्तोडे वय 24 वर्ष राहणार धंदा सफाई कामगार राहणार मौजा रत्नापूर तालुका सिंदीवाही जिल्हा चंद्रपूर हल्ली मुक्काम पवनार तालुका जिल्हा वर्धा सुमित गणेश सोदिया वय 26 वर्ष वर्धा हे मिळून आले। सदर लॉजचे झडतीत बनावटी ग्राहक व एक पीडित महिला देह व्यापारात करीत असताना मिळून आले। सदर पीडित महिला हिला विचारपूस केली असता ती वर्धा येथील असल्याचे सांगून तिला आरोपितांनी देह व्यापाराकरिता आणले होते। महाराष्ट्र टीव्ही 24 करता सतीश काळे वर्धा।